गुळाची पोळी करताना सारण जमले की पोळी अजिबात बिघडत नाही. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुळाच्या पोळीचं सारण करणार आहोत. नमस्कार, वैशालीज इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. गुळाच्या पोळीसाठी मी इथे 1 वाटी गूळ, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी दाणे, अर्धी वाटी बेसनाचं पीठ आणि वेलची पावडर घेतलेली आहे. तसेच आपण सुकं खोबरं भाजून बारीक करून देखील घालणार आहोत. पहिल्यांदा आपण दाणे भाजून घेणार आहोत. दाणे भाजून झाल्यानंतर तीळ भाजणार आहोत. तीळ तडतडेपर्यंत भाजायचे आहे. आता तीळही आपण काढून घेणार आहोत. 1 चमचा तेलामध्ये आपण बेसन भाजून घेणार आहोत. बेसनाचा एक खमंग असा सुगंध आला की आपण गॅस बंद करणार आहोत. थोडंसं रंग बदलेपर्यंत आपल्याला बेसन भाजायचं आहे. बेसन देखील भाजलेलं आहे. आता दाणे गार झालेले आहेत. तीळ आणि दाणे गार झाल्यावर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. छान बारीक झालेलं आहे. आता इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मी बारीक चिरून घेतलेला आहे. आपण किसून देखील घेऊ शकतो, पण फोडून वगैरे घेऊ नये गूळ, नाही तर मग तो मिक्स होत नाही. म्हणून शक्यतो चिरून घ्यावा किंवा किसून घ्यावा. त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले तीळ आणि दाणे घालतीये. हे जे बेसन आहे ते देखील घालतीये मी, भाजलेलं बेसन. बेसनामुळे आपली पोळी जी आहे गुळाची पोळी ती फुटत नाही, म्हणून बेसन हे आवश्यक आहे. वेलची पावडर घातलेली आहे. आता हे चांगलं मिक्स केलेलं आहे मी. गुळातले खडे देखील असतील तर ते चांगले फोडून घ्यायचे. आता इथं सुकं खोबरं मी भाजलेलं आहे आणि गार केलेलं आहे आणि त्याचा हाताने असा चुरा करून आपण त्यात घालणार आहोत. सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर गुळाचे खडे असतील तेही मिक्स करायचे आहेत चांगले. आता सारण तर आपलं तयार झालेलं आहे. आपण आता पोळी करून बघूया. नेहमीसारखीच मी पोळ्यांना जशी कणिक भिजवतो तशीच तीच कणिक मी इथे घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. आता आपण पोळी लाटणार आहोत. दोन्ही बाजूंना मी पीठ लावलेलं आहे. खूप मोठी पोळी नाही, छोटीशी अशी पोळी मी लाटतेय. आता पोळी लाटून झालेली आहे. आपण तव्यावर भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता गूळ अजिबात बाहेर आलेला नाहीये आणि पोळी फुटलेली देखील नाही. तवा देखील खराब झालेला नाहीये. तूप घातलेलं आहे. दोन्ही बाजूनी छान तूप घालायचंय, म्हणजे ही पोळी गार झाल्यावर देखील छान लागते. मस्त गुळाची पोळी आपली तयार झालेली आहे.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या. सारण नक्की करून बघा. कमेंट्समध्ये सांगा मला सारण कसं झालंय. आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीज इझी रेसिपीमध्ये.